नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं फार्मर NPI यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आज माझ्या शेतात आलेलो आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की मी बायोसंजीवनी काल रात्री सोडलेली आहे शेतामध्ये. तर मित्रांनो, बायोसंजीवनी आणि राजमिका कशामुळे सोडल्या जाते शेतामध्ये. तर मित्रांनो, बायोसंजीवनी आणि राजमिका हे कलिंगड लागवड केल्याच्यानंतर 1 महिन्यानंतर सोडल्या जाते. तर मित्रांनो, त्याचा काय फायदा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला दाखवतो मित्रांनो तुम्हाला की बायोसंजीवनीचा जे कलिंगड आहे त्यामध्ये काय फायदा असतो व कशामुळे तो सोडल्या जातो. तर हे बघू शकता मित्रांनो, मी जे बायोसंजीवनीबद्दल सांगत आहे. तर मित्रांनो, बायोसंजीवनीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे जे कलिंगडाचं झाड आहे मित्रांनो, त्याचा जो हा शेंडा आहे हा सर्वात जास्त वाढत असतो. आणि मित्रांनो, बायोसंजीवनी व राजमिका सोडल्याच्या नंतर हा शेंड्यावर बघा कसल्याही प्रकारचा रोग नाही. हा शेंडा एकदम जसं प्युरिफाईड असते तसा हा शेंडा आहे मित्रांनो. तर बायोसंजीवनी आणि राजमिका सोडल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये जे हे आपण कलिंगड लागवड करतो ते बायोसंजीवनी आणि राजमिकामुळे हा शेंडा लवकरात लवकर ग्रो होतो किंवा चांगल्या प्रकारे मित्रांनो हे व्यवस्थित असा लांब होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे बघा, हे छोटं छोटं जे दिसायलंय ते आपलं कलिंगड आहे मित्रांनो. तर कलिंगड यायलाही सुरुवात झालेली आहे माझ्या शेतामध्ये मित्रांनो. बायोसंजीवनीमुळे हे जे कलिंगडाचं पीक आहे त्याला कसल्याही प्रकारचं कीटक कसल्याही प्रकारचं कीटक वगैरे लागत नाही किंवा आपण जे नागाळी म्हणतो ती नागाळी पण बायोसंजीवनीमुळे बसत नाही. आणि दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे मित्रांनो, हे जे कलिंगडाचं झाड जेव्हा असते ना त्याला मर लागते मित्रांनो. तो बायोसंजीवनी व राजमिका सोडल्यानंतर मर वगैरे काही लागत नाही. शेतीमध्ये मित्रांनो बायोसंजीवनी हा सोडलाच पाहिजे मित्रांनो. तुम्ही हे बघितलं आताच की बायोसंजीवनीचा फायदा. तर मित्रांनो, बायोसंजीवनी ही सोडल्याच्या नंतर शेतीला किंवा कलिंगडाला वेगवेगळा असा बराचसा फायदा मिळत असतो मित्रांनो. तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये जर कलिंगड लागवड करत असाल तर बायोसंजीवनी आणि राजमिका हे तुमच्या कलिंगड लागवड झाल्याच्या नंतर 1 महिन्यानं ती सोडावी. व बायोसंजीवनी सोडते वेळेस मित्रांनो त्यामध्ये गूळ आणि ताक हे समजा आता बायोसंजीवनी जर तुमच्याकडे 4 एकरमध्ये जर कलिंगड लागवड असेल तर मित्रांनो 4 बॅग हे बायोसंजीवनीचे. आणि त्यामध्ये मित्रांनो 4 किलो गूळ आणि जवळपास शक्यतो 3 लिटर दही हे बायोसंजीवनी सोडते वेळेस संग सोडावे. जेणेकरून त्याचा फायदा असा असतो की मित्रांनो, जे टरबुजाचं किंवा कलिंगडाचं झाड असतं त्याला हिरवेपणा किंवा कलिंगडाच्या झाडाचा वरचा जो हिरवटपणा असतो तो वाढण्यास मदत होते. व त्याच्यामुळे मित्रांनो नागाळी वगैरे हे त्या कलिंगडाच्या झाडाला कसल्याही प्रकारचं किंवा कसल्याही प्रकारे त्या झाड खराब करू शकत नाहीत किंवा मित्रांनो त्यावरती रोग पसरत नाही. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा पण राजमिका आणि बायोसंजीवनी सोडता त्यावेळेस गूळ आणि जे ताक आहे किंवा आपण दही म्हणतो तर मित्रांनो ते अवश्य शेतीमध्ये सोडलेच पाहिजे. व्हिडिओ जर आवडल्यास मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.